हॅलो स्टुडंट्स. सो अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पर्सनॅलिटी, ॲटिट्यूड आणि परसेप्शन याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली आहे. पर्सनॅलिटी म्हणजे काय, पर्सनॅलिटीची कन्सेप्ट काय आहे, पर्सनॅलिटीचे फीचर्स कोणते कोणते आहेत, त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी, त्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर असेल, सोशल अँड फॅमिली फॅक्टर्स असतील, त्याचबरोबर कल्चरल फॅक्टर, देन सिच्युएशनल फॅक्टर्स. ओके. सो देन टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी. टाईप्स ऑफ पर्सनॅलिटीमध्ये रिअलिस्टिक पर्सनॅलिटी, एंटरप्राइजिंग पर्सनॅलिटी, सोशल पर्सनॅलिटी, कन्व्हेन्शनल पर्सनॅलिटी, इन्व्हेस्टिगेटिव्ह पर्सनॅलिटी अँड आर्टिस्टिक पर्सनॅलिटी. ओके. सो या पद्धतीनं आपण पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याचबरोबर पर्सनॅलिटीची इन्फॉर्मेशन पाहिली आहे, पर्सनॅलिटी आपण अभ्यासली आहे. त्याचबरोबर पर्सनॅलिटी या मुद्द्यामध्ये आपल्याला एक नवीन पॉईंट आहे, तो म्हणजे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी. त्यामध्ये आपण 5 स्टेजेस घेतलेले आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे. ओके. देन परसेप्शनमध्ये आपण परसेप्शनचा मिनिंग काय आहे, परसेप्शनचे फीचर्स काय आहेत, एक तर लक्षात ठेवा. परसेप्शन म्हणजे काय आहे, जे समज, बोध किंवा आकलन शक्ती आपण परसेप्शनला म्हणू शकतो. ओके. परसेप्शन हे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असू शकतं, कारण एका व्यक्तीबद्दल 10 व्यक्तींचं परसेप्शन हे एकसारखं असू शकत नाही. परसेप्शन हे मिनटाला सेकंदाला चेंज होत असतं. ओके. त्यामध्ये आपण मिनिंग ऑफ परसेप्शन, फीचर्स ऑफ परसेप्शन, प्रोसेस ऑफ परसेप्शन, त्यामध्ये देर आर 6 स्टेजेस आर इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. परसेप्शन प्रोसेस, परसेप्च्युअल प्रोसेस, फर्स्ट रिसिविंग डाटा अँड इन्फॉर्मेशन, सेकंड selecting data, third organizing data, fourth interpreting data, 5 checking of interpretation and reacting on interpretation. ओके. सो यासाठी तुम्हाला परसेप्शनच्या लेक्चरमध्ये परसेप्शनची डायग्रामसुद्धा एक्सप्लेन मी केली आहे. त्या डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला बाकीचे पॉईंट्स लक्षात ठेवायची गरज लागणार नाही आणि त्यावरून तुम्ही पॉईंट्स एक्सप्लेन करू शकता. त्याचबरोबर काही फॅक्टर्स आहेत जे की परसेप्शनवर इफेक्ट करतात. त्यामध्ये काही इंटरनल फॅक्टर्स असतील, एक्सटर्नल फॅक्टर्स असतील, ते आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर ॲटिट्यूड हा प्रत्येक व्यक्तीचा चेंज असतो. ॲटिट्यूड हा काही काळासाठी स्टेबल राहू शकतो, परंतु तो चेंज होतो. कसा चेंज होतो, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीबद्दल अगेन अँड अगेन निगेटिव्ह रिस्पॉन्स जर येत असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा असणारा ॲटिट्यूड हा चेंज होत असतो. ओके. ॲटिट्यूड हा 2 फॉर्ममध्ये असू शकतो, एक अनफेवरेबल आणि एक फेवरेबल. एखाद्या व्यक्तीला विचारलं जॉबबद्दल त्याच्या की तू तुझ्या जॉबशी सॅटिस्फाईड आहेस का, जर ती व्यक्ती अशी म्हणाली की मी माझ्या जॉबशी सॅटिस्फाईड आहे, ओके, जॉबशी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे त्याचं जे फिलिंग असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे फेवरेबल फिलिंग त्याचा असणार आहे. त्याचा असणारा ॲटिट्यूड त्यावेळेला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणार आहे आणि फेवरेबल ॲटिट्यूड असणार आहे. जर त्या व्यक्तीला विचारलं की तू तुझ्या जॉबशी, तुझ्या कामाशी सॅटिस्फाईड आहेस का, तर ती व्यक्ती आपल्याला, तो एम्प्लॉई आपल्याला असं जर म्हणला की मी माझ्या जॉबशी सॅटिस्फाईड नाही, म्हणजे डिससॅटिस्फाईड आहे, तर त्यावेळेला त्याचं जे फिलिंग आहे ते त्याचं फिलिंग कसं असणार आहे, अनफेवरेबल फिलिंग असणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह असणार आहे. देन त्याचा ॲटिट्यूड हा निगेटिव्ह ॲटिट्यूड असणार आहे त्या ठिकाणी. ओके. हे आपण पाहिलं ॲटिट्यूडमध्ये. ॲटिट्यूड म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये ॲटिट्यूड म्हणजे काय सांगितलेलं आहे. ओके. त्याचबरोबर कन्सेप्ट काय आहे ॲटिट्यूडची, 2-3 डेफिनेशन मी तुम्हाला ॲटिट्यूडचा एक्सप्लेन केलेले आहेत. त्याचबरोबर फीचर्स काय आहेत ॲटिट्यूडचे. देन आपण फॉर्मेशन ऑफ ॲटिट्यूड, देन टाईप्स ऑफ ॲटिट्यूड आणि आपण कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड बघितलेले आहेत. ओके. कॉग्निटिव्ह कंपोनंट्स असेल, अफेक्टिव्ह कंपोनंट असेल, त्यानंतर बिहेवियरल कंपोनंट्स असेल. कॉग्निटिव्ह कंपोनंटमध्ये काय केलं जात असतं, काय इन्व्हॉल्व होत असतं, इन्फॉर्मेशन असेल, फॅक्ट असेल, आयडिया असतील, त्या आपण कॉग्निटिव्ह कंपोनंट्समध्ये इन्व्हॉल्व करत असतो. त्याचबरोबर अफेक्टिव्ह कंपोनंट्समध्ये काय होतं, तर अफेक्टिव्ह कंपोनंट्समध्ये व्यक्तीच्या ज्या फिलिंग्स असतील, व्यक्तीचे जे इमोशन असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, फिलिंग्स, इमोशन्स, त्या इन्व्हॉल्व केले जात असतात. त्याचबरोबर बिहेवियरल कंपोनंट, ॲटिट्यूडचा बिहेवियरल कंपोनंटमध्ये काय इन्व्हॉल्व होत असतं, तर डिरेक्टली एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या ऑब्जेक्टबद्दल, एखाद्या इव्हेंटबद्दल घेतल्या जाणाऱ्या ॲक्शन ज्या असतील त्या ॲक्शन इन्व्हॉल्व होत असतात बिहेवियरल कंपोनंटमध्ये. असे 3 कंपोनंट्स आपण चेकआउट केलेले आहेत ॲटिट्यूडचे. ओके. टाईप्स ऑफ ॲटिट्यूड आपण पाहिले. टाईप्स ऑफ ॲटिट्यूडमध्ये 3 टाईप्स ऑफ ॲटिट्यूड आर इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. फर्स्ट, जॉब सॅटिस्फॅक्शन, सेकंड जॉब इन्व्हॉल्वमेंट, अँड थर्ड इज
टाइप्स ऑफ ॲटिट्यूडमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन, जॉब इन्व्हॉल्वमेंट अँड जॉब ऑर्गनायझेशनल कमिटमेंट. ओके, जॉब सॅटिस्फाईडमध्ये अगोदर तुम्हाला सांगितलं की टाइप्स ऑफ ॲटिट्यूडमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शनमध्ये काय येतं, तर एखाद्या व्यक्तीला विचारलं की तू तुझ्या जॉबशी सॅटिस्फाईड आहेस का, तर त्याने पॉझिटिव्ह आन्सर दिलं, पॉझिटिव्ह फिलिंग असेल त्याची, तर त्याचा ॲटिट्यूड हा फेवरेबल ॲटिट्यूड असणार. ज्या वेळेला तो व्यक्ती असं बोलला, तो एम्प्लॉई अशी बोलली की मी माझ्या जॉबशी सॅटिस्फाईड नाही, म्हणजे जॉबशी डिससॅटिस्फाईड आहे. ओके, तर त्यावेळेला असणारा ॲटिट्यूड, त्यावेळेला असणारं फिलिंग हे निगेटिव्ह असणार आहे. त्यावेळेला असणारा तो ॲटिट्यूड, त्यावेळेला जे फिलिंग असते त्यावेळेला तो ॲटिट्यूड असतो. निगेटिव्ह फिलिंग असेल तर ॲटिट्यूड हा निगेटिव्ह असणार आहे, अनफेवरेबल असणार आहे. ओके, सो जॉब इन्व्हॉल्वमेंटमध्ये आपण काय पाहिलं, जॉब इन्व्हॉल्वमेंट इज हायर ॲटिट्यूड कम्पेअर्ड विथ जॉब सॅटिस्फॅक्शन. Job involvement is higher attitude with compared job satisfaction. Okay, and high degree of job involvement indicates strong positive attitude. And third, organizational commitment. Organizational commitment मध्ये high organizational commitment साऊंड करतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आणि absence of organizational commitment साऊंड करतं किंवा इंडिकेट करत असतं नेगेटिव्ह ॲटिट्यूड. ओके, सो 3 पॉईंट आपण पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये वी आर स्टडीइंग पॉईंट ऑफ लर्निंग. what is meaning of learning, then features of learning, determinants of learning, and principles of learning. In short, concept of learning. Okay, today's lecture we are start concept of learning. concept of learning मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, firstly, learning is the most important foundation of individual behavior. Learning is the most important foundation of individual behavior. It is a continuous process which occur all of the time in life of human being. Okay, it is a continuous process which occur all of the time in life of the human being. Every element of learning process oriented to take to us something which is reflected in our behavior. It help an individual to acquire certain knowledge through practices or experience, and the acquired knowledge lead to modification is one's behavior. Hence, it is equally influence variable in human behavior. Okay, simply speaking, learning process involves change in human behavior, but this is a change become evidence under the situation which warrants modified behavior. Again, change in behavior may not always reflected in performance. The change should be relatively permanent. The continuous learning process, hence temporary change fails to represent any learning. ओके, लर्निंगच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, लर्निंग ही एक कंटिन्युअस असणारी प्रोसेस आहे, जी की बर्थ झाल्यापासून म्हणजे जन्मल्यापासून वृद्ध होईपर्यंत किंवा मरेपर्यंत असं म्हटलं तरी तुम्ही चालेल. बर्थ झाल्यापासून डेथ होईपर्यंत व्यक्ती ही काही ना काही शिकत असते. प्रत्येक इव्हेंटमधून, प्रत्येक मुवमेंटमधून, प्रत्येक गोष्टीमधून शिकण्यासारखं काही ना काही असतं आणि व्यक्ती ही शिकत असते, लर्न करत असते. ओके, आणि लर्निंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर असं सांगितलं आहे. व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये लर्निंगला अतिशय इम्पॉर्टंट दिले गेलेले आहेत. ओके, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमधून व्यक्ती जे लर्न करत असते त्याद्वारे त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होत असतात, आणि ते चेंजेस होणारे परमनंटली असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ते टेम्पररी चेंजेस नसावेत. जर परमनंटली चेंजेस होत नसतील तर जे काही व्यक्ती ते पुढे जाऊन रिप्रेझेंट करणार आहे, लर्न केलेलं रिप्रेझेंट करणार आहे, ते प्रॉपरली होऊ शकत नाही, ते फेल होणार, ते प्रॉपरली होणार नाही. ओके, लर्निंग ही अशी प्रोसेस आहे की जी कंटिन्युअस होत असते लाईफमध्ये, माणसांच्या लाईफमध्ये. लर्निंग ही अशी प्रोसेस आहे की जी कंटिन्यू होते. त्याचबरोबर एव्हरी एलिमेंट ऑफ लर्निंग प्रोसेस ओरिएंटेड टू टेक अ समथिंग विच इज रिफ्लेक्टेड इन आवर बिहेवियर.
ओके. काही लर्निंगचे एलिमेंट असे असतात, लर्निंगच्या प्रोसेसमध्ये काही लर्निंगचे एलिमेंट असे असतात की ज्या वेळेला आपण ते शिकतो त्यावेळेला आपले जे चेंजेस असतात ते समोरच्या व्यक्तीला, फ्रंट ऑफ जे पर्सन असेल त्या व्यक्तीला काय होत असतं, ते आपले रिफ्लेक्ट होत असतात आपल्या बिहेवियरवरून. ओके. आपल्या बिहेवियरवरून किंवा बिहेवियरमधून आपले ते रिफ्लेक्ट होत असतात दुसऱ्यांना. ओके. सो मिनिंग ऑफ लर्निंग तुम्हाला सांगितलं आहे अकॉर्डिंग टू TR मिच्चल. ओके. लर्निंग इन्व्हॉल्व चेंजेस इन बिहेवियर, प्रॅक्टिसिंग न्यू बिहेवियर्स अँड इस्टॅब्लिशिंग परमनन्सी इज चेंजेस. आत्ता सांगितलं तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला जर नवीन एखादी गोष्ट शिकायची आहे, ओके, लर्न करत असताना एखादं ट्रेनिंग असेल, एक्सपिरियन्स असेल किंवा एखादे इव्हेंट असेल, त्यामधून लर्न करत असताना जे काही चेंजेस आपल्यामध्ये आपण घेणार आहोत, जे काही चेंजेस आपल्यामध्ये करायचे आहेत ते बिहेवियरचे असणारे, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये होत असणारे चेंजेस हे परमनंट असणं अतिशय महत्त्वाचं असतं. देन त्यानंतर लर्निंग इज द प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू प्रॅक्टिस, ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स विच इज रिलेटिव्हली परमनंट. ओके. लर्निंग इज द प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू प्रॅक्टिस, ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स विच इज रिलेटिव्हली. ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉई लोकांना वेगवेगळे ट्रेनिंग असतात. ज्या वेळेला एम्प्लॉईंचं जे काम असेल ते हायली टेक्निकल काम असेल किंवा हायली वर्क असेल ते काम, तर त्यावेळेला काय केलं जातं, ट्रेनिंग, एम्प्लॉई लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात असतात आणि त्यामधून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लावल्या जातात. ओके. शिकायला लावल्या जात असतात. त्यामध्ये लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू. ओके. लर्निंग ही अशी प्रोसेस आहे की बिहेवियरमध्ये कशा थ्रू मॉडिफिकेशन होऊ शकतं आपल्या, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असतील, ट्रेनिंग असेल, एक्सपिरियन्स असेल. ओके. याद्वारे इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये चेंजेस होत असतात. त्याद्वारे आपण वेगवेगळ्या गोष्टी लर्न करत असतो आणि ते चेंजेस आपल्याला आपल्या बिहेवियरमध्ये रिफ्लेक्ट होत असतात. ओके. देन लास्ट इज अकॉर्डिंग टू ER हलकंट, learning is the process of relatively permanent change in behavior. Learning is the process of relatively permanent change in behavior that occurs as a result of prior experience and reinforced practice. ओके. एखादी गोष्ट ज्या वेळेला एम्प्लॉई हे शिकत असतात, ओके, सपोज त्यांचं जे काम आहे ते हायली टेक्निकल काम असेल, त्यासाठी मॅनेजर, ऑर्गनायझर काय करतो किंवा मॅनेजर काय करतो किंवा बिझनेसमन काय करतो की एम्प्लॉई लोकांसाठी त्या ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात असतात. ओके. सो ट्रेनिंग प्रोग्राम करून आपल्याला तेवढ्यावरती थांबून जमत नाही. जे आपण ट्रेनिंगमध्ये शिकलो आहे, जे आपण ट्रेनिंगमध्ये लर्न केलो ते एक्सपिरियन्स आपला वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अगेन अँड अगेन प्रॅक्टिस त्या कामाची होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपली अगेन अँड अगेन प्रॅक्टिस होते त्यावेळेला त्या कामावरती आपलं कमांड होत असतं. ओके. त्यासाठी जे आपण लर्निंगच्या प्रोसेसमध्ये जे आपण लर्न करत आहोत ते आपल्याला सक्सेसफुली पुढं जर न्यायचं असेल तर त्यासाठी एम्प्लॉईला किंवा प्रत्येक व्यक्तीला, कोणतीही व्यक्ती असेल ती लर्न करणारी, एखादी गोष्ट शिकणारी, त्या व्यक्तीला प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचे आहे. ओके. आता सपोज तुम्हाला हा सिलेबस तुमचा सेकंड इयरचा आहे. सेकंड इयरला तुम्हाला ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे. ओके. आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे लेक्चर आपले कंटिन्यू होतात ते लेक्चर ऐकावे लागणार आहेत, त्याच्यासाठी प्रॉपर नोट्स काढावे लागणार आहेत. त्या नोट्स काढल्यानंतर ते प्रॉपर 1, 2, 3 वेळा रीड करून त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रत्येक पॉईंट्समध्ये काय एक्सप्लेनेशन दिले, प्रत्येक कंटेंट कोणत्या प्रकारचा दिला इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये किंवा ग्रुप बिहेवियरमध्ये, हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. हे पाहण्यासाठी आपण प्रत्येक लेक्चरमध्ये तर डिटेल्समध्ये घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः त्याचं प्रॉपरली नोट्स काढून त्याचं प्रॉपर स्टडी मटेरियल आपल्या समोर घेऊन त्याची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुमची कंटिन्यू दोन वेळा जरी प्रॅक्टिस झाली तुमची या सिलेबसची तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतात याच्यामध्ये. सो त्यासाठी प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग कोणतीही व्यक्ती असेल, कोणत्याही कामामध्ये आपलं प्रॅक्टिस ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपलं त्या विषयावरती असेल, त्या कामावरती असेल, काय असतं, आपलं कमांड होत असतात. ओके. सो त्यासाठी प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. इथं मिनिंग तुम्हाला तीन डेफिनेशन दिलेल्या आहेत मिनिंगच्या, ज्या की आपण आता बघितल्या. पहिली होती ती अकॉर्डिंग टू RT मिच्चल, दुसरी होती ती अशीच दिलेली आहे तुम्हाला, लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू प्रॅक्टिस, ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स. ओके.
अँड थर्ड तुम्हाला दिली अकॉर्डिंग टू E.R. हिलगट यांची. त्यांनी सांगितले की तुम्हाला एक्सपिरियन्स जे आपण लर्न करतो आहे ते सक्सेसफुली आपल्याला पुढे नेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे. ओके, त्यांनी जास्तीत जास्त महत्त्व हे प्रॅक्टिसला दिले आणि प्रॅक्टिस ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जर आपली प्रॅक्टिसच नसेल तर आपण जे लर्न केले ते सक्सेसफुली आपण प्रेझेंट करू शकत नाही. ओके, देन फीचर्स ऑफ लर्निंग. तुम्हाला देर आर 10 फीचर्स ऑफ लर्निंग. ओके, 10 फीचर्स तुम्हाला सांगितले गेले आहेत. तर ते फीचर्समध्ये द अबाउट डेफिनेशन सिग्निफाईज फॉलोविंग फीचर्स ऑफ लर्निंग इंडिकेटिंग इट्स नेचर ऑल्सो. ओके, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये लर्निंगमध्ये तुम्हाला 10 फीचर्स सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये 10 फीचरमध्ये पहिलं फीचर आहे तुमचं लर्निंग इन्व्हॉल्व परमनंट चेंज इन बिहेवियर विच मे नॉट बी एव्हिडंट until a situation arises temporary change are ruled out. ओके, काय सांगितलं आहे लर्निंग अगोदर पण तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट शिकत असताना ती गोष्ट शिकून जे आपण इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये जे चेंजेस होत असतात ते चेंजेस हे परमनंटली होणं अतिशय महत्त्वाचं असतं. ते चेंजेस टेम्पररी नसावे. ज्या वेळेला ते चेंजेस परमनंटली होत असतात त्यावेळेला आपण जे काही रिप्रेझेंट करणार आहोत ते प्रॉपरली रिप्रेझेंट होत असतं. अदरवाईज जे काही आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे लर्न करून ते आपण प्रॉपरली प्रेझेंट करू शकत नाही. ओके, तर सेकंड फीचर इज द चेंज ऑकर ॲज रिझल्ट ऑफ एक्सपिरियन्स ट्रेनिंग ऑर प्रॅक्टिसेस. जे काही इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये लर्न करून चेंजेस होत असतात ते चेंजेस परमनंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या चेंजेसबरोबर जो काही आपला एक्सपिरियन्स असणार आहे तो एक्सपिरियन्स चांगला असणं अतिशय पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही तुम्ही शिकणार आहात त्याची तुम्ही कंटिन्युटी तुमची प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते सक्सेसफुली तुम्हाला जर पुढे रिप्रेझेंट करायचं असेल तर ते सक्सेसफुली प्रेझेंट होण्यासाठी तुमची जे काही तुम्ही शिकताय त्याच्यावरती तुमची कमांड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याबरोबर तुमची त्यासाठी प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर द प्रॅक्टिस ऑफ एक्सपिरियन्स शाल बी रिइन्फोर्समेंट ऑर्डर ऑफ लर्निंग प्रोसेस. अगोदर सांगितलं की तुम्हाला प्रॅक्टिस किती महत्त्वाची. ओके, देन द ऑकर थ्रूआउट वन्स लाईफ बिईंग कंटिन्युअस प्रोसेस. अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे इंट्रोडक्शनमध्ये लर्निंग इट इज अ प्रोसेस ऑफ कंटिन्युटी. ओके, लर्निंग ही अशी प्रोसेस आहे की ह्युमन लाईफमध्ये ती कंटिन्यू चालू असते. जन्म झाल्यापासून डेथ होईपर्यंत व्यक्ती प्रत्येक क्षणाला असेल, प्रत्येक मिनिटाला असेल, प्रत्येक मुवमेंटला असेल, इव्हेंटला असेल काही ना काही शिकत असतं. ओके, आणि ते काही ना काही शिकून ते आत्मसात करून ते बिहेवियरमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न थोड्या प्रमाणात तिथं होत असतं. ओके, देन 5 नंबरचा फीचर आहे तुम्हाला द चेंज मे बी गुड ऑर बॅड, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर डिसलाईक वाईज. ओके, जे काही आपण शिकत असतो जे काही आपण लर्न करतो आहे त्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे ती प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह घेऊ शकत नाही, काही व्यक्ती निगेटिव्हही घेऊ शकतात. ओके, सो लर्निंगमध्ये गुड ऑर बॅड थिंग्स असतील किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंग्स असतील किंवा लाईक किंवा डिसलाईक असं प्रत्येक व्यक्तीचं मत हे वेगळं असू शकतं लर्निंगमध्ये. ओके, किंवा जे शिकलो आहे आपण त्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचं परसेप्शन म्हणू शकतो आपण इथं. परसेप्शन हे वेगळं असू शकतं. अगोदर तुम्हाला परसेप्शनमध्ये सुद्धा मी सांगितलं आहे की परसेप्शन हे 10 जणांचं एका व्यक्तीबद्दल एकसारखं असू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचं परसेप्शन, प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे, त्यांची थिंकिंग स्टाईल वेगळी असल्यामुळे, माइंडसेट वेगळा सेट झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धती ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येक व्यक्ती एका व्यक्तीबद्दल एकसारखा विचार करू शकत नाही. कोण पॉझिटिव्ह करू शकतो, कोण निगेटिव्ह करू शकतो. ओके, then the change is reflected in behavior of an individual. ओके, जे काही आपण लर्न करत असतो त्याद्वारे काय होत असतं आपल्या इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये चेंजेस होत असतात आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये झालेले चेंजेस हे पुढच्या व्यक्तीला रिफ्लेक्ट होत असतात, लगेच रिफ्लेक्ट होत असतात. त्याचबरोबर इट रिक्वायर्स प्रॅक्टिस ऑफ न्यू बिहेवियर. It means that change in behavior must be accompanied by the practice.
इथं काय सांगितलं आहे तुम्हाला की प्रॅक्टिसला अतिशय महत्त्व दिले गेले आहे, अगोदर पण मी तुम्हाला सांगितले, आणि तुम्ही हे प्रॅक्टिसला जास्त महत्त्व द्या. जर तुम्हाला सक्सेसफुली एखाद्या इव्हेंट असेल किंवा तुमचं जे गोल अचीव करायचं आहे, तुम्हाला काय गोल असेल ते तुमचा काय गोल असू शकतो, त्यामध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमची त्या गोलद्वारे असणारी जे काही तुमची प्रोसेस असणार आहे त्यामध्ये तुमचं प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता सपोज तुमचा गोल काय असू शकतो की ग्रॅज्युएशन मला आउट ऑफ मार्क्सने पासआउट व्हायचं आहे. ओके, सो त्यासाठी तुमचं प्रत्येक सब्जेक्टवर तुमचं कमांड असणं गरजेचं आहे. प्रत्येक सब्जेक्टचं कमांड आपल्या हातात ठेवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला की स्टडी करावं लागेल, प्रॉपर स्टडी नोट्स काढून त्याचं प्रॉपर स्टडी करावं लागेल. त्याचबरोबर त्या सब्जेक्टची प्रॅक्टिस तुमची असणं अतिशय महत्त्वाचं आहे. एनी टाईम कोणताही क्वेश्चन दिला तरी आपण ते सॉल्व करू शकू, अशी स्टाईल असणं अतिशय महत्त्वाची. समजलं? देन इट रिक्वायर मोटिवेशन ऑफ द पार्ट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. मोटिवेशन हे एक असं असतं की एखाद्या व्यक्तीला जर काहीच करायचं नसेल आणि त्या व्यक्तीला जर पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळालं तर ती व्यक्ती खूप सक्सेस होऊ शकते. अतिशय सक्सेस होण्यासाठी पॉझिटिव्ह मोटिवेशन असणं अतिशय महत्त्वाचं असतं. काही व्यक्ती असे असतात की त्यांना मिनटाला मोटिवेट करावं लागत असतं. काही व्यक्ती असे असतात की त्यांना एकदा मोटिवेट केलं की झालं, ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. पण एम्प्लॉई लोकांना ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना जे एम्प्लॉई आपले आहेत त्या एम्प्लॉईंबरोबर रिलेशन मेंटेन करण्यासाठी, लाँग टर्मसाठी त्यांना मेंटेन करण्यासाठी काय करावं लागतं, मॅनेजर लोकांनी राईट टाईम राईट प्लेसमध्ये एम्प्लॉईला मोटिवेट करणं गरजेचं असतं. ज्या वेळेला एम्प्लॉईंना मोटिवेट केलं जातं त्यावेळेला एम्प्लॉई जे काम करत असतात ते अतिशय आनंदाने उत्साहाने स्वतःच्या मनाने ते काम करत असतात. त्यासाठी एम्प्लॉईंना मोटिवेशनची गरज अतिशय जास्त प्रमाणात असते आणि एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, सो आपण तर बघणार आहोत डिटर्मिनंट्स. Determinants of learning. Okay, the process of learning bring out changes in behavior. It is affected by various factors which are also termed as determinants of learning. These determinants are as follows. ओके, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये काही फॅक्टर्स आहेत. ओके, जे त्यांना आपण डिटर्मिनंट्स म्हणू शकतो. लर्निंगमध्ये कोणते फॅक्टर्स आहेत, तर देअर आर 5 फॅक्टर्स और 5 डिटर्मिनंट्स आर included in your syllabus, determinants of learning. So first determinant is मोटिवेशन, जे की अतिशय महत्त्वाचं असतं प्रत्येक व्यक्तीला. देन प्रॅक्टिस, थर्ड मेंटल सेटिंग, फोर्थ लर्निंग मटेरियल अँड 5 एन्व्हायरमेंट. ओके, फर्स्ट मोटिवेशन, then practice, then mental sitting, then learning material, environment. ओके, सो मोटिवेशनमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितले की काही व्यक्ती अशा असतात की त्यांना मिनटाला मोटिवेट करावं लागत असतं आणि काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एकदा मोटिवेट केलं की ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पडतात. सो ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना राईट टाईम अँड राईट प्लेसमध्ये मोटिवेट करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला मोटिवेशनमध्ये काय सांगितलं डिटर्मिनंट्समध्ये बघा, लर्निंग, ओके, मोटिवेशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, लर्नर शूड बी मोटिवेटेड बाय सर्टन स्टिम्युलाय फॉर मॉडिफाईंग हिज बिहेवियर until and unless a learner is not willing to learn, learning cannot take place. Hence motivate is important determinants of learning. अगोदरही तुम्हाला सांगितले की मोटिवेट हा अतिशय इम्पॉर्टंट असणारा डिटर्मिनंट्स आहे लर्निंग या प्रोसेसमध्ये किंवा लर्निंग या पॉईंटमध्ये. ओके, सो प्रत्येक व्यक्तीला मोटिवेशनची गरज असते. सक्सेस
कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये जर अतिशय उंचावरती सक्सेस आपल्या हाय सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पॉझिटिव्ह मोटिवेशन ही एक अशी गोष्ट आहे की व्यक्ती शून्यामधून प्रगती करण्यास तयार होत असतो पॉझिटिव्ह मोटिवेशनमध्ये. सो काही व्यक्ती अशा असतात की त्यांना सेकंदाला मिनटाला मोटिवेट करावं लागत असतं आणि काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एकदा मोटिवेट केलं की ते त्यांचं काम अतिशय व्यवस्थितपणे लीड घेऊन पुढाकार घेऊन ते काम करत असतात. त्यासाठी ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना जे मोटिवेट केलं जातं ते एम्प्लॉईंना जे मोटिवेशन दिलं जातं ते मोटिवेशन हे हाय मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह मोटिवेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही बिझनेसमनला कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला जर आपलं सक्सेस अचीव करायचं असेल तर त्यांच्याकडे जे एम्प्लॉई काम करत आहेत त्या एम्प्लॉईंना दिलं जाणारं मोटिवेशन हे पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं असतं. सो मॅनेजर लोकांनी राईट टाईम आणि राईट प्लेसमध्ये एम्प्लॉईंना पॉझिटिव्ह मोटिवेट करणं अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून की ते एम्प्लॉई अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये आपलं काम करतील. आणि जर कमी वेळेमध्ये आपलं काम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होत असेल तर प्रत्येक बिझनेस हा यशस्वी होऊ शकतो, सक्सेस होऊ शकतो. ओके, देन प्रॅक्टिस. रेग्युलर अँड कंटिन्युअस प्रॅक्टिस लीड टू सक्सेसफुल लर्निंग. अगोदर तुम्हाला सांगितलं याबद्दल. प्रॅक्टिस हेल्प टू ॲडॉप्ट द रिक्वायर्ड कंटेंट्स ऑफ लर्निंग. इन फॅक्ट प्रॅक्टिस कॉन्स्टिट्यूट्स लर्निंग. लर्निंगमध्ये प्रॅक्टिस हे अतिशय महत्त्वाचं असतं. नुसतं शिकून उपयोग नाही, जे आपण काही शिकलो आहे ते आपलं प्रॅक्टिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो लर्निंगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एखाद्या एम्प्लॉईंसाठी आपण ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला. ट्रेनिंग प्रोग्राम करून झाल्यानंतर त्या एम्प्लॉईंना जर काहीच येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. सो त्यामध्ये ट्रेनिंग होत असताना आपण त्या कामाची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जर त्या कामाची आपली प्रॅक्टिस नसेल तर आपण त्या कामामध्ये सक्सेस होऊ शकत नाही किंवा आपलं 100% आपण त्या कामामध्ये देऊ शकत नाही, कारण आपली तुमची प्रॅक्टिसच नाही आहे तिथं. तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं, तुम्हाला जर OBमध्ये ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला नुसतं लेक्चर ऐकून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत का? तर नाही. जे लेक्चरमध्ये ऐकलं आहे आपण त्याचे प्रॉपर नोट्स काढून त्याची प्रॅक्टिस तुमची असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस ही 100% असेल त्यावेळेला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच पडणार आहेत तिथं. ओके, सो प्रॅक्टिस हे अतिशय महत्त्वाचं डिटर्मिनंट्स आहे लर्निंग प्रोसेसमध्ये किंवा लर्निंग पॉईंटमध्ये. देन थर्ड डिटर्मिनंट्स ऑफ मेंटल सेटिंग. कोणतंही काम करत असताना ते पॉझिटिव्ह आणि सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर आपला जो माइंडसेट असणार आहे, मेंटल सेटिंग जी असणार आहे आपली ती पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या कामाबद्दल जर नेगेटिव्ह विचार केला तर ते काम आपलं कधीच सक्सेस होत नाही. त्यासाठी एखादं काम करायचं ना ते पॉझिटिव्ह माइंडनं करणं आपण अतिशय महत्त्वाचं आहे. तेच तुम्हाला इथे सांगितले बघा. मेंटल सेटिंगमध्ये मेंटल सेट ऑफ द लर्नर अफेक्ट द लर्निंग प्रोसेस. पॉझिटिव्ह मेंटल सेट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज द लर्नर to acquire new experience, skill and knowledge, and it leads to change in behavior. Okay, so एखादं काम करण्यासाठी ते सक्सेस होण्यासाठी काय गरजेचं आहे तर आपला माइंडसेट जो आहे तो पॉझिटिव्ह सेट असणं अतिशय महत्त्वाचं. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून आपण ते काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यावेळेला आपल्याला वेगवेगळा एक्सपिरियन्स असेल, स्किल असेल, नॉलेज असेल ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतं. ओके, आणि आपण दुसऱ्यालाही देऊ शकतो ज्या वेळेला आपला माइंडसेट हा पॉझिटिव्ह असतो. आणि ज्या वेळेला आपण माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवून काम करत असतो त्यावेळेला आपलं इंडिव्हिज्युअल बिहेवियरमधून ते काम रिफ्लेक्ट होत असतं, इनडायरेक्टली डायरेक्टली. ओके, रिफ्लेक्ट होत असतं आपलं काम. त्यासाठी माइंडसेट हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सक्सेस व्हायचं असेल तर पॉझिटिव्ह मोटिवेशन, कंटिन्युअस प्रॅक्टिस अँड पॉझिटिव्ह माइंडसेट असणं अतिशय तिन्ही डिटर्मिनंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यापेक्षा 4 आणि 5 नंबरचं डिटर्मिनंट्स आहेत ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे इक्वली इम्पॉर्टन्स दिले गेलेले आहेत 5 डिटर्मिनंट्सला लर्निंगमध्ये. ओके, सो देन 4th नंबर डिटर्मिनंट्स लर्निंग मटेरियल. लर्निंग मटेरियलमध्ये बेटर अँड इझी लर्निंग मटेरियल मेक्स लर्निंग प्रोसेस क्विकर अँड कम्फर्टेबल. टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मटेरियल मेक लर्नर मोर मिनिंगफुल अँड डिलाइटफुल.
याचं काय सांगितलं आहे तुम्हाला, आपण ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये काय केलं जात असतं, एम्प्लॉईंसाठी वेगवेगळ्या क्वालिफिकेशनवाल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज काय केलं जातं की त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात असतात. ओके, सो ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना पूर्ण ट्रेन केलं जात असतं, परंतु ट्रेन केल्यानंतर त्यांचं कामामध्ये प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सक्सेस व्हायचं असेल बिझनेसला तर. ओके, सो ट्रेनचं प्रॅक्टिस असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या कामावरती त्यांचं कमांड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लर्निंग मटेरियल जे त्यांना ट्रेन केलं आहे किंवा तुम्ही जो अभ्यास स्टडी करताय ते जे तुमचं लर्निंग मटेरियल जे असेल ते तुमचं प्रॉपर आणि इझी लँग्वेजमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला जर इझी लँग्वेजमध्ये नोट्स मिळाल्या तर आपण किती फटाफट स्टडी करतो त्याचा, आणि मार्क्सही आपल्याला छान पडतात. ओके, ते लक्षात राहण्यासाठी आपल्याला ग्रास्पिंगसाठी अतिशय महत्त्वाचं असतं की इझी लँग्वेजमध्ये लर्निंग मटेरियल आपल्याकडं असावं. इझी लँग्वेजमध्ये आपल्याकडं लर्निंग मटेरियल जर असेल तर ती लर्निंगची प्रोसेस आपली जी ते पॉईंट्स असतील किंवा ते टॉपिक्स असतील ते शिकण्याची प्रक्रिया जी असते आपली ती फटाफट होते. आपला वेळ जात नाही तिथं, कम्फर्टेबली आपण ते रिप्रेझेंट करू शकतो. ओके, आणि जे इझी लँग्वेजमध्ये असणारं लर्निंग मटेरियल आहे ते मिनिंगफुल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, इझी लँग्वेज आणि डीपली मिनिंग त्याचा असणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून की ग्रास्पिंगसाठी आपल्याला फास्ट आपण ग्रास्प करतो ते आपल्याला पटकन समजतं, ते अंडरस्टँड पटकन होतं आपल्याला. ओके, आपल्याला जर एखादी कन्सेप्ट समजली तर ती आपल्याला रिप्रेझेंट करायला वेळ लागत नाही. त्यासाठी तुम्हीही काय करा, जे मी सांगते ते समजून घ्या व्यवस्थित. एक कन्सेप्ट आपण घेतली, परसेप्शन म्हणजे काय, पर्सनॅलिटी म्हणजे काय, ॲटिट्यूड म्हणजे काय, आता आपलं चाललं आहे लर्निंग म्हणजे काय. ओके, सो एक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. जर तुमची क्लिअर झाली तर तुम्हाला एक्झाममध्ये ती प्रेझेंट करायला वेळ लागणार नाही. त्यासाठी तुमचं प्रॉपर नोट्स काढा तुम्ही. ओके, सो प्रॉपर लर्निंगचं मटेरियल तुमच्याकडे असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं की ऑर्गनायझेशन बिहेवियर लर्निंग बघतोय आपण, डिटर्मिनंट्स बघतोय, डिटर्मिनंट्समध्ये लर्निंग मटेरियल किती महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुम्हाला नोट्स ह्या प्रॉपर काढून त्या नोट्सची प्रॅक्टिस असणं अतिशय महत्त्वाचं आहे जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर. देन 5 नंबर्स डिटर्मिनंट्स आहे इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला सांगितले लर्निंग इन्व्हायरमेंट इज ऑल्सो डिटरमाइन फॅक्टर ऑफ लर्निंग. हेल्दी, कोहेसिव्ह अँड पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट मेक लर्नर फास्ट अँड इझी. ओके, ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंसाठी ट्रेनिंग प्रोग्राम जर ऑर्गनाईज केला, ओके, ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला, त्याचबरोबर ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करत असताना त्यांचं जे कामाशी असणारं इन्व्हायरमेंट जे आहे त्यांचं कार्य वातावरण आपण म्हणू शकतो त्याला. इन्व्हायरमेंट जे असतं कामाचं इन्व्हायरमेंट असेल किंवा काय म्हणतात त्याला, कामाच्या सभोवतालचा परिसर जे असेल, कामाच्या ठिकाणचं असणारे इन्व्हायरमेंट असेल ते कसं असणं, पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे एम्प्लॉईंसाठी. ओके, सो लर्निंगमध्ये ज्या वेळेला लर्निंगचं इन्व्हायरमेंट ज्या वेळेला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला आपण जे शिकणार आहोत, आपण जे लर्न करणार आहोत ते इझिली आणि फास्ट आपण लर्न करत असतो असं इथं सांगितलं गेलं आहे. देन प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे देर आर 7 प्रिन्सिपल तुम्हाला सांगितले. प्रिन्सिपल ऑफ लर्निंगमध्ये आपण काय बघतो, हे कन्सेप्ट ऑफ लर्निंगमध्ये हे सगळंच येते. मिनिंग असेल, फीचर्स असेल, डिटर्मिनंट्स असेल, त्याचबरोबर तुमचे प्रिन्सिपल्स लर्निंग असेल. ओके, लर्निंग शूड रिझल्ट इन अ बेटर पॉझिटिव्ह ऑर डिझायर्ड change in behavior. In some managers shall consider some principles of learning which shall be applied carefully for learning process. An organization or a company want desired change in the behavior of their employees for attainment of business goal. Principle of learning are important from
that point of view, these principles of learning are explained are as follows. ओके, 7 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत तुम्हाला लर्निंगचे. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशन, देन प्रिन्सिपल ऑफ नॉलेज ऑफ रिझल्ट, प्रिन्सिपल ऑफ रीइन्फोर्समेंट, शेड्यूल ऑफ लर्निंग प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ होल वर्सेस पार्ट ऑफ लर्निंग, प्रिन्सिपल ऑफ लर्निंग कर्व्स, देन प्रिन्सिपल ऑफ मिनिंगफुल मटेरियल. प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशन, मोटिवेशन हा डिटर्मिनंटसुद्धा आहे लर्निंगचा, जो की अतिशय महत्त्वाचा आहे. आता त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशन तुम्हाला सांगितलं आहे. त्यामध्ये काय येऊ शकतं, तर प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशनमध्ये मोटिवेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. मोटिवेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. One should be motivated to learn as it requires efforts for learning on the part of a person. Motivating factor may differ from person to person. Higher pay, promotion, service security, family responsibility, then are major motivators for an employee of an organization. Self-respect, status, comfortable life, education of children, are also influential motivation of a person. Learning does not take place without motivation. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले की मोटिवेशन शिवाय व्यक्ती कोणतीही गोष्ट शिकू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या नाही कोणत्या व्यक्तीचं तरी मोटिवेशन असतं. ओके, किंवा ती व्यक्ती मोटिवेट झालेली असते. आता आपण वेगवेगळे विचारवंत असतात. त्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या विचारवंताचे विचार, थिंकिंग कशा पद्धतीची होती ते ऐकत असतो आपण. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे विचार आवडले की आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या विचारासारखं रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, म्हणजे काय व्यक्ती इनडायरेक्टली डिरेक्टली काही व्यक्ती असतात की आपल्याला त्या मोटिवेट करत असतात त्या कामासाठी. आणि ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना मोटिवेट करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना मिनटाला मोटिवेट करावं लागत असतं. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना महिन्यातून एकदा मोटिवेट करावं लागतं. किंवा काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एकदा मोटिवेट केलं ना की ते त्यांचं काम व्यवस्थितपणे प्रॉपरली त्यांचं वर्क आहे, हार्डवर्क ते करत असतात. ओके, त्यासाठी मोटिवेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. मोटिवेशन हे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मोटिवेट करत असते. आजकाल मोठमोठ्या ऑर्गनायझेशन काय करत असतात, जे मोटिवेटर्स असतात त्यांना हायर पे केलं जातं. ओके, त्यांना कॅश पे करून त्यांना मोटिवेट, आपल्या एम्प्लॉईंना किंवा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे व्यक्ती काम करतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांचे वेगवेगळे लेक्चर्स ठेवले जात असतात. त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असेल त्यांचा मोटिवेट करण्याचा, तो ऑर्गनाईज केला जात असतो. सो याच्यावरून हे समजतं की मोटिवेशन किती महत्त्वाचं आहे. ओके, आणि मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑर डिटर्मिनंट्स इन प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. देन सेकंड इज प्रिन्सिपल ऑफ नॉलेज ऑफ रिझल्ट्स. त्यामध्ये अ लर्नर शूड नो वेअर ही स्टँड रिगार्डिंग हिज परफॉर्मन्स. अ लर्नर शूड नो वेअर ही स्टँड regarding his performance. It means that knowledge of results and output of the efforts he put in is essential principle of learning. One can initiate corrective action for removing any deviation between desired
result and actual result. Feedback about the result and performance is certainly helpful to change his behavior. प्रिन्सिपल ऑफ नोईंग रिझल्ट यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, एखादा परफॉर्मन्स करत असताना लर्नरला हे माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपण कुठे उभे आहोत. ओके, आणि आपल्याला काय आपण लर्न केलं आणि आपल्याला काय प्रेझेंट करायचं आहे हे माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ नोविंग ऑफ रिझल्ट यामध्ये आउटपुट काय निघणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपण जे लर्न केले ते आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करतो हे आपलं आउटपुट असणार आहे आणि द बेस्ट ते आपलं आउटपुट असणं अतिशय महत्त्वाचं असतं. देन प्रिन्सिपल ऑफ रीइन्फोर्समेंट, त्यामध्ये the principle of reinforcement means practicing the change in behavior and making the changes permanently through learning. The reinforcement is induced by external environment event which increases the response in the form of repetitions of the change behavior. The reinforcement may be positive or negative. It may increase positive or negative reinforcement. It may be termed as principle of practice. तुम्हाला या अगोदर सुद्धा मी सांगितलं की प्रॅक्टिस किती महत्त्वाचं आहे. आपण एम्प्लॉईंसाठी काय करतो, ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना ट्रेन केलं जातं जे की हायली टेक्निकल वर्क असेल त्याबद्दल त्यांना ट्रेन केलं जातं. पण नुसतं ट्रेन करून चालणार आहे का, तर त्या एम्प्लॉईंचं 100% प्रॅक्टिस त्या वर्कशी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या प्रॅक्टिस त्या कामाशी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जर प्रॅक्टिसच नसेल, त्या कामावरती आपलं कमांडच नसेल, तर आपण आपलं 100% काम हे व्यवस्थित पद्धतीनं करू शकत नाही. त्यासाठी आपलं जे काम आपण करतो त्या कामामध्ये आपलं कमांड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला नुसतं लेक्चर ऐकून उपयोग नाही, तर तुम्हाला त्या लेक्चरच्या प्रॉपर नोट्स काढून त्याच्यावरती प्रॅक्टिस करून त्या विषयावरती आपली कमांड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस कराल अगेन अँड अगेन, ज्यावेळेला तुम्ही ऑर्गनायझेशन बिहेवियरची किंवा इतर तुमचे सब्जेक्ट जे असतील त्याची तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुम्ही आउट ऑफ मार्क्स नक्कीच पाडणार आहात. तर जर सक्सेस व्हायचं असेल बिझनेस ऑर्गनायझेशनला तर एम्प्लॉईंचं त्या कामावरती असणारं कमांड हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचं अगेन अँड अगेन प्रॅक्टिस वेगवेगळ्या ट्रेनिंग थ्रू त्यांचं प्रॅक्टिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, देन शेड्यूल ऑफ लर्निंग प्रिन्सिपल. शेड्यूल ऑफ लर्निंग प्रिन्सिपल यामध्ये अंडर द प्रोसेस ऑफ लर्निंग शेड्यूल ऑफ लर्निंग प्रिन्सिपल इज considered seriously in an organization. The training or demo program should be organized in such schedule that the process of learning should be more effective and responsive. The duration of practice session, duration of rest session and position of rest session are important element of learning schedule. ओके, एखादे सपोज आपण ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला आपल्या एम्प्लॉईसाठी. ओके, तो 3 सेशनमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेड्यूल व्यवस्थित असणं अतिशय महत्त्वाचं असतं. जसं की तुमचं टाईम टेबलचं शेड्यूल असतं. आत्ता ओबीचं लेक्चर असेल, नेक्स्ट तुमचं दुसऱ्या सब्जेक्टचं लेक्चर, त्याच्या अगोदर तुमचं वेगळ्या सब्जेक्टचं लेक्चर झालं असेल. ओके, ज्या पद्धतीने हे शेड्यूल असणं महत्त्वाचं आहे. जसं तुमची एक्झाम आली मग तुम्ही काय करता, 6 तुमचे विषय असतील, 4-5-6 जे विषय असेल तुमचे त्या सब्जेक्ट वाईज तुम्ही काय करता, एक शेड्यूल बनवता तुमचं आणि त्यानुसार त्याचा स्टडी करता. तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्लॅनिंगमध्ये ते शेड्यूल असणं अतिशय महत्त्वाचं आहे आपलं. सो एम्प्लॉई लोकांसाठी आपण ऑर्गनाईज केला ट्रेनिंग प्रोग्राम, त्यासाठी शेड्यूल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 3 सेशनमध्ये तुम्ही शेड्यूल लावू शकता. किती सेशन होऊ शकतात, तर देअर आर 3 सेशन. ओके, सो फर्स्ट प्रॅक्टिस सेशन असेल, देन नेक्स्ट असेल ड्युरेशन ऑफ रेस्ट सेशन अँड थर्ड असेल पोझिशन ऑफ रेस्ट सेशन. ओके,
सो पहिला आहे प्रॅक्टिस सेशन, दुसरा रेस्ट सेशन अँड थर्ड पोझिशन ऑफ रेस्ट सेशन. अशा पद्धतीने सेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग ते ट्रेनिंग असेल किंवा डेमो प्रोग्राम असेल. ओके, यामध्ये आणि जे काही शेड्यूल आपण लावलं आहे ट्रेनिंग प्रोग्रामचं, डेमो प्रोग्रामचं, ते आपलं इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. लर्निंग प्रोसेसमध्ये ते ट्रेनिंग इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते रिस्पॉन्सिव्ह ट्रेनिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, देन 5 नंबरचं तुमचं प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ होल वर्सेस पार्ट ऑफ लर्निंग. ओके, काही वेळेला काय होतं की ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला किंवा डेमो ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला एम्प्लॉय लोकांसाठी, तर सगळेच एम्प्लॉय असे नसतात त्यातले की ते 100% लर्न करतील. काही असे असतात की ते 20%च लर्न करतील. ओके, प्रत्येकाच्या क्वालिफिकेशननुसार, त्यांच्या मेंटॅलिटी सेटिंगनुसार काही जण असं असतात की त्यांना सगळं व्यवस्थित समजतं आणि काही जण असं असतात की त्यांना 20%च समजतं किंवा 20% समजत नाही. ओके, जसं की तुमचे लेक्चर घेतले जातात, त्यामध्ये काही जण तुमच्या स्टुडंट्समध्ये असे असतील की त्यांना एका लेक्चरमध्ये सगळं समजतं. ओके, आणि काही जण असतात की त्यांना काहीच समजत नाही. असं होऊ शकतं. आता प्रिन्सिपल ऑफ होल वर्सेस पार्ट ऑफ लर्निंगमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, इन ॲन ऑर्गनायझेशन द प्रोसेस ऑफ लर्निंग इज कंडक्टेड थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम. Hence, a manager has a decide whether learning a whole job or learning job into parts. When a job is complex and highly technical, it is better to break the job into part for learning process. काय सांगितलं इथं, ज्या वेळेला हायली टेक्निकल्स कामं असतात ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये, त्यासाठी त्या एम्प्लॉईंसाठी काय केलं जातं, ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात किंवा त्यांच्यासाठी डेमो प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जात असतात. आता डेमो प्रोग्राम आणि ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काही एम्प्लॉई असे असतात की ते पूर्ण म्हणजे होल लर्निंग करतात आणि काही जण असं असतात की पार्ट ऑफ लर्निंग करतात. ओके, सो त्यामध्ये ज्या वेळेला हायली कॉम्प्लेक्स किंवा हायली टेक्निकल जॉब असतील किंवा कामं असतील, त्या ठिकाणी पार्ट ऑफ लर्निंगची जी प्रोसेस असेल ती ब्रेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या एम्प्लॉईंना होल लर्निंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ज्या वेळेला क्रिटिकल जॉब असतील किंवा कॉम्प्लेक्स किंवा हायली टेक्निकल जॉब असतील, त्यावेळेला काय केलं जात असतं की ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केला जातो. त्यामध्ये होल वर्सेस पार्ट ऑफ लर्निंग असे 2 सेशन असतील किंवा असे 2 टाईप असतील किंवा पार्ट असतील. त्यामध्ये पार्ट ऑफ लर्निंगचा जो पार्ट असेल तो ब्रेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तिथं फक्त होल लर्निंग असा पार्ट घेणं, असा पॉईंट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, देन सेकंड आहे प्रिन्सिपल ऑफ लर्निंग कर्व्स. यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, दिस प्रिन्सिपल इज मेंट फॉर मेजरिंग द अमाऊंट ऑफ लर्न. दिस प्रिन्सिपल इज मेंट फॉर measuring the amount of learned by as learner employee. The learning curve is a diagrammatic presentation indicating the amount of learned in relation to time and money. The rate of learning is also exhibited by the every curve. Every organization generally apply the principle of improving the learner process. Okay. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, जे काही आपण व्यक्ती जे काही लर्न करणार असतो त्यामध्ये तो प्रेझेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, 100% आपण लर्न केलं तर आपण 90 किंवा 80% तरी आपण ते प्रेझेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे लर्निंग कर्व्समध्ये. त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जे आपण लर्न करतो त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्या असणं अतिशय महत्त्वाचं आहे. एव्हरी ऑर्गनायझेशन, प्रत्येक ऑर्गनायझेशन ही अप्लाय करत असते, लर्निंग प्रोग्राम ही अप्लाय करत असते, इम्प्लिमेंट करत असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, जे काही आपल्या एम्प्लॉईसाठी आपण नवीन प्रोग्राम ऑर्गनाईज करतो त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी
इम्प्रूव्हमेंट करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आहे. ओके, देन त्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ मिनिंगफुल मटेरियल. या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की लर्निंग मटेरियल जे असेल ते लर्निंग मटेरियल क्वालिटेटिव्ह लर्निंग मटेरियल आणि इझी लँग्वेजमध्ये लर्निंग मटेरियल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ मिनिंगफुल मटेरियल ह्यामध्ये दिस प्रिन्सिपल हायलाईट दॅट द सब्जेक्ट मॅटर अँड कंटेंट शुड बी मिनिंगफुल. द लर्निंग become more fruitful and effective with more meaningfulness and learning material. Okay, the manager or trainers select such a technique that should increase the meaningful of learning material. Thus a manager should consider above principle of learning for changing the behavior of employee and subordinate through training program. The application of this principle will make learning process more effective and successful. ओके, प्रिन्सिपल ऑफ मिनिंगफुल मटेरियलमध्ये काय सांगितलं आहे, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट लर्न करतो त्यावेळेला त्या लर्न केल्यानंतर त्याची प्रॅक्टिससाठी आपल्याकडे जे स्टडी मटेरियल असेल किंवा जे काही लर्न मटेरियल असेल ते आपलं इझी लँग्वेजमध्ये प्रॉपर असणं अतिशय महत्त्वाचं असतं, मिनिंगफुल असणं अतिशय महत्त्वाचं असतं की जेणेकरून आपण ते इझिली फास्ट क्विकर आणि कम्फर्टेबली ते एम्प्लॉई लर्न करतात ते मटेरियल. ओके, त्यासाठी द मॅनेजर असेल किंवा ट्रेनर्स असेल वेगवेगळ्या इझी टेक्निक ज्या असतात त्या आपल्याला सांगितल्या जात असतात, ज्या की मिनिंगफुल असतात लर्निंग मटेरियलमध्ये आणि असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपले जे एम्प्लॉई असतील किंवा आपले जे सबऑर्डिनेट असतील त्यांना वेगवेगळ्या प्रोग्राम हे इझी लँग्वेजमध्ये मिनिंगफुल लर्निंग प्रोग्राम ऑर्गनाईज करणं, त्यांच्यासाठी मिनिंगफुल डिलाईटफुल लर्निंग मटेरियल प्रोव्हाइड करणं हे काम बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मॅनेजर लोक ते करत असतात. ओके, सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ लर्निंग. नेक्स्ट लेक्चरला लर्निंगच्या काही थेरीज आहेत, 3 किंवा 4 थेरीज असतील लर्निंगच्या. ओके, सो एक थेरी ही इंडिव्हिज्युअली लेक्चरमध्ये आपण चेकआउट करणार आहोत. ओके, सो आपलं काय झालं सेकंड टॉपिकमध्ये आपलं इंडिव्हिज्युअल बिहेवियर चाललेलं. इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये आपण पर्सनॅलिटी पाहिले, परसेप्शन पाहिले, ॲटिट्यूड पाहिले आणि लर्निंग आपण आता सध्या बघत आहोत. सो आजच्या लेक्चरला आपण कन्सेप्ट ऑफ लर्निंग हा पॉईंट चेकआउट केला. सो नेक्स्ट लेक्चरला आपण लर्निंगच्या ज्या थिअरी आहेत त्या आपण बघणार आहोत. ओके.